ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मध्यरात्री उडणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांनी दहशत पसरवलेली आहे। काळ्या कुट्ट अंधारामध्ये ड्रोन उडवणारे नेमके कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय? एकाच दिवशी तीन जिल्ह्यात एकसारख्याच घटना का घडत आहेत आणि याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। मात्र त्यामुळे अफवांचा बाजार देखील भरलेला आहे। पाहूयात। महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा मध्यरात्री ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे गावामध्ये विविध अफवा आणि वेगवेगळ्या चर्चाही पसरतायत। नगरच्या पाथर्डी तालुक्यात सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रात्री उशिरा अशा पद्धतीनं ड्रोन घिरट्या घालतायत। मागच्या अनेक दिवसांपासून एका ठराविक वेळेला आकाशामध्ये ड्रोन दिसतात आणि काही काळानं ते गायबही होतात। ड्रोनद्वारे कुणाची पाळत ठेवली जाते का? चोरीसाठी जागा शोधल्या जात आहेत का? की फक्त खोडसाळपणा म्हणून काही लोक हे करतायत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत। अहो रात्री 7 वाजता ते 2 गोळे आणि त्या माणसाला धरल्यापासून तर डबल यायले ती। एक पांढरा कलर दाखवतोय, लाल कलर दाखवतोय ना हिरवा कलर, 3 कलरचे ते गोळे फिरतात। आता आम्हाला म्हाताऱ्या माणसाला काय वाटतंय, चांदणी पळायला लागली आहे। आता हे असे तरुण म्हणते तर ही चांदणी नाही, हे इवाईन पळतोय, कोणी म्हणते ते गोळा आहे, कोणी म्हणते कशाचं रिमोट वर आहे, काय सांगतात लोक, मग आपण ऐकतो। काय कोणी म्हणतंय पावडर फेकतेत की त्याच्या मागच बाया जातात, मग हे खरंय का खोटं आहे आता आपल्याला तरी काय कळतंय का आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसाला? या आधी कधी असं पाहायला मिळालं आकाशातून तुम्हाला? नाही, कधीच नाही, पहिलीच वेळ आहे आता यंदा। हो, कसंच नाही, आम्हाला वाटायचं इमान फिरत येत, मग हमेशा फिरत येत, पण आता हे इमान वेगळंच आहे, ती काय करावं। झालं होतं काल जे ड्रोन फिरतोय हा म्हणजे कालचाच विषय नाही, हा जवळपास 4-5 दिवस झाले वडवणी तालुक्यामध्ये हे एक भीतीचं वातावरण झालं। ड्रोन कशामुळे फिरतोय, काय फिरतोय, अनेक गोष्टीविषयी चर्चा होतात, कोणत्या माध्यमातून फिरतेत, काय फिरतेत, यामुळे सर्वसामान्याला ह्याची एक दहशत निर्माण झाली। बीडमध्ये काही दिवसांपूर्वी एकाच गावात असाच एक ड्रोन दिसल्यानंतर त्या गावामध्ये चोरी झाल्याची माहिती पुढे आली होती। त्यानंतर आता वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा भागात ड्रोन उडवणाऱ्या एका तरुणाला ग्रामस्थांनी शोधून काढत त्याला मारहाण केली आहे। आणि तिथून लोकांनी घाबरगुंडी होती तर सगळे वस्तीवरले लोक रोडला, आम्हाला फार भीती वाटते। सगळे जागेच राहतात, रात्रभर लोक जागे राहतात। फोन करून त्याच्याबद्दल माहिती दिली आहे। आम्ही याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करत आहोत आणि दूरध्वनीवरून माहिती घेतली असता याबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा आम्हाला अद्याप प्राप्त झालेला नाहीये। ही जे ड्रोन सदृश जे वस्तू उडत आहेत याबाबत आम्ही शासन वरिष्ठ स्तरावर खातरजमा करत आहोत, परंतु नागरिकांनी या ड्रोन सदृश वस्तू या चोरी करण्यासाठी उडत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये। असं काही प्रकार आढळून आल्यास प्रथम पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांच्या घरावर देखील सलग काही दिवस ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना दिसला होता। त्याच्या चौकशीचे देखील आदेश देण्यात आले होते। मात्र हेच रहस्यमयी ड्रोन आता बीडसह सोलापूर आणि नगर जिल्ह्यात देखील दिसू लागले। इकडच्या बाजूने आजच जातो दादा, ते ड्रोन करणार पाठवणाराला सुद्धा विधानसभेत पाठवला, विधान परिषदेवर म्हणून हे असले टाळे करायला लागले। ड्रोन पाठवून ते पारी टोकऱ्यावर येते इथं आलेलं पाहिलं तुम्ही? पाठीमागच्या बाजूला होतं आणि एक नाव पण तिकडं होतं पार, ते त्यांच्या घरापुढे एक होतं, तिकडून इकडे त्या याल ते 5-6 दिवसापासून चालू आहे, ती येतंय जातंय, पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, पण ते लयच लांब आहे तिकडे। त्याने काय होणार नाही, तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचा प्रयत्न, मी नाही हटू शकत। मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाहीत, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाहीत। कुणाल जायकरसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.